नमस्कार. आज आपण बोलणार आहोत साल्व्हिन नदीबद्दल. नाव ऐकलंय का? कदाचित नसेल, पण ही नदी आग्नेय आशियासाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच आज एका मोठ्या धोक्यामुळे चर्चेत आली आहे. चला तर मग या गूढ आणि सुंदर नदीची ओळख करून घेऊया. हो, हीच ती साल्व्हिन नदी. अनेकांसाठी हे नाव नवीन असेल, पण सध्या ती एका खूपच गंभीर कारणामुळे चर्चेत आहे. पण नक्की का आली आहे चर्चेत? तर यामागचं जे कारण आहे ना, ते खरंच खूप धक्कादायक आणि तितकंच गंभीर आहे. झालंय असं की या साल्व्हिनच्या पाण्यात आर्सेनिक नावाचा एक विषारी घटक सापडलाय आणि तोही इतक्या प्रमाणात की ती एक धोक्याची पातळी आहे. म्हणूनच ही नदी नेमकी काय आहे आणि तिच्यावर हे संकट का आलंय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. तर या समस्येबद्दल आपण बोलूच, पण त्याआधी चला या नदीची जरा जवळून ओळख करून घेऊया. ही आहे साल्व्हिन, आग्नेय आशियातली एक खरंच अद्भुत नदी. मजेशीर गोष्ट म्हणजे या नदीची नावं वेगवेगळी आहेत. म्हणजे बघा, चीनमध्ये तिला नू नदी म्हणतात, तर म्यानमारमध्ये लोक तिला थानलविन नदी म्हणून ओळखतात. यावरूनच तिचं आंतरराष्ट्रीय महत्त्व आपल्या लक्षात येतं. आणि ही काही छोटी मोठी नदी नाहीये. आग्नेय आशियातल्या मेकॉंग नदीनंतर साल्व्हिन ही दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात लांब नदी आहे. म्हणजे तिची विशालता खरंच कल्पना करण्यापलीकडची आहे. पण तिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे नाहीये. खरी गोष्ट तर ही आहे की साल्व्हिन ही या प्रदेशातली सगळ्यात लांब धरणमुक्त म्हणजे अनडॅम्ड नदी आहे. याचा अर्थ काय? तर तिच्या मोकळ्या प्रवाहावर कोणतंही मोठं धरण किंवा अडथळा नाही. ती आजही तिच्या मूळ नैसर्गिक आणि जंगली रूपात वाहते. चला तर मग आता आपण एक प्रवास करूया. या नदीच्या उगमापासून ते थेट समुद्राला मिळेपर्यंत तिचा हा अविश्वसनीय मार्ग कसा आहे ते पाहूया. या प्रवासाची सुरुवात होते खूप उंच तिबेटच्या पठारावर, तिथल्या तांगुला पर्वतरांगांमधून. विचार करा, किती शांत आणि पवित्र ठिकाण असेल ते. तिथूनच तिचा हा महाप्रवास सुरू होतो. बरं, मग तिथून निघाल्यावर ही नदी चीन आणि म्यानमारमधून वाहते, थायलंडच्या सीमेला अगदी स्पर्श करून जाते आणि मग शेवटी समुद्राला मिळते. असा हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ही विशाल नदी अंदमान समुद्रातल्या मार्तबांच्या आखातात जाऊन विसावते. तिथे तिचा प्रवास संपतो. तर हा झाला तिचा प्रवास. आता जरा हे बघूया की ह्या नदीचं खोरं किती मोठं आहे आणि ते या देशांसाठी इतकं महत्त्वाचं का आहे, एक जीवनरेखा का आहे. हे आकडे बघा. या नदीच्या खोऱ्याचा जवळपास 53% भाग चीनमध्ये आहे, 42% म्यानमारमध्ये आणि उरलेला 5% थायलंडमध्ये. म्हणजे यावरून अगदी स्पष्ट होतं की या तिन्ही देशांसाठी ही नदी किती महत्त्वाची आहे. आणि साल्व्हिन एकटी वाहत नाही, तिला अनेक महत्त्वाच्या उपनद्या येऊन मिळतात, जसं की मुई, पांग, तेंग, पॉन, हका आणि हसीम. या सगळ्या नद्यांमुळे तिचं पात्र आणखी मोठं आणि समृद्ध होतं. तर ही झाली या नदीची ओळख, तिचं विशाल स्वरूप, तिचा प्रवास. पण आता आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. एवढ्या नैसर्गिक आणि मोकळेपणाने वाहणाऱ्या नदीसमोर आज नेमकं संकट तरी काय आहे? आठवतंय, आपण मगाशी धरणमुक्त नदी असं म्हटलं होतं. तर मुक्त प्रवाही नदी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर अशी नदी जिच्या वाटेत माणसाने बांधलेली धरणं किंवा मोठे अडथळे नसतात. यामुळे काय होतं तर पाणी, गाळ आणि त्यातले जीव यांचा प्रवास नैसर्गिकरित्या सुरू राहतो. आणि हीच गोष्ट साल्व्हिनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. पण दुर्दैव बघा, तिच्या याच खास आणि नैसर्गिक रूपाला आज एका अदृश्य पण खूपच घातक अशा शत्रूचा सामना करावा लागतोय. आणि तो शत्रू आहे